हॅलो फ्रेंड्स, बालमित्रच्या या जादूच्या सदरमध्ये मी परत तुमचं एकदा स्वागत करतो. मी जादूगार जितेंद्र रघुवीर तुमचा, आणि इथं परत वैभवी आपल्याला मदतीला आलेली आहे आज. तर आज आपण अजून एक जादू बघणार आहोत, पण ही जादू थोडी वेगळी बघणार आहोत. ही जादू आपण आपल्या याच्यात सदरमध्ये दिलेलीच आहे. तर ती जादू काय आहे तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे डायरेक्ट, आणि मग सांगणार आहे की आपण ती कशी करतोय आणि आपण काय चेंज केला सदरपेक्षाही, काय वेगळं केलं. ठीक आहे. तर या ठिकाणी तुला दिसतोय वैभवी, हा माझा हात आहे बरोबर, आणि जादूगाराचा हात फार महत्वाचा असतो. आणि तो जादूनी काही जे करतो त्याच्यात हाताचा सगळ्यात मोठा सहभाग असतो. तर हा हात असा माझा रिकामा आहे, पण 1, 2, 3 म्हणता क्षणी जर इथं पाहिलं तर या हातामध्ये बल्ब आलेला दिसतोय. तर तुम्हाला ही जादू आवडली असेल. एकदम फ्रॅक्शन ऑफ दी सेकंड मध्ये तुम्ही समोरच्याला पझल मध्ये टाकू शकता, आश्चर्यचकित तो होऊन जाईल अशी जादू आहे. प्रयोग कसा करायचा आहे तर प्रयोग जो चेंज केलाय काय तो पहिला मी सांगतोय. आपण जो सदरमध्ये जो प्रयोग दिलाय तो दिलाय की छोटा चेंडू हातातनं गुप्त करणे. प्रिन्सिपल सारखंच आहे. आता मी इथं बल्ब वापरला प्लास्टिकच्या टॉय स्टोअर मधनं आणून, तुम्हाला तो बल्ब नाही मिळाला, चेंडू मिळाला तरी तुम्ही सेम जादू दाखवू शकता. आणि हा बल्ब थोडा मोठा आहे, मला सराव असल्यामुळे मी तो घेतलाय. तुम्ही छोटा चेंडू घेतलात तरी सुद्धा चालू शकेल. तर जादू कशी करायची तर त्याच्यात आपण सदरमध्ये काय दिलं तर की 2 बोटाच्या मधनं चेंडू आरपार घालून तो काय करायचा. अर्थात चेंडू लहान असल्यामुळे तो आरपार तसा जाऊ शकतो. इथं आपण रिकामा हात दाखवून त्याच्यातनं चेंडू किंवा बल्ब हा आपण इथं प्रकट करू शकतो. तर ते कसं करायचं, अपिअरिंग आहे. तर याच्यासाठी सेम प्रिन्सिपल आहे. जसा त्याला इथं दोरा होता त्याचप्रमाणे याला पण इथं दोरा आहे. या ठिकाणी दिसतोय दोरा, दिसतोय लूप. हा दोरा ट्रान्सपरंट जो आपला दोरा असतो तो ट्रान्सपरंट नायलॉनचा दोरा इथं बांधलेला आहे. आणि नायलॉनचा दोरा हा इथं याला असं छोटस हुक आहे. तर हा मी असं बघून घेतलाय, म्हणजे हा तुम्हाला टॉय स्टोअर मध्ये मिळाला नाही तरी तुम्ही काय करू शकता, ज्या आपल्या याच्यात दिल्याप्रमाणे, कृतीत दिल्याप्रमाणे एक छोटा बॉल घेऊन त्याला सेलोटेपनी तिथं तो चिकटू शकता दोरा. पण तो सेलोटेप चांगल्या क्वालिटीचा आहे का नाही बघा, कारण तो चिकटून राहायला पाहिजे झटक्यानंतर. किंवा त्याला सेलोटेपला जर तुम्ही फेविस्टिक लावलं थोडं आणि तो दोऱ्यासगळं चिकटवलं तर ते एकदम जाम होऊन जाईल. राईट. तर महत्वाचं म्हणजे काय की असा लूप झाला पाहिजे. असा लूप झाल्यानंतर अजून एक त्याला आयडिया करता येईल. त्या चेंडूला जर सुई गरम करून होल पाडली आणि इकडनं दोरा ओवून घेतला तर तो एकदम टाईट होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हा दोरा घ्यायचा आहे. आणि दोरा घेतल्यानंतर काय करायचंय, आता म्हणजे जे आपण अपिअरिंग दाखवलं त्याच्यासाठी हा इथं हातात घातला. हातात घातल्यानंतर या ठिकाणी दिसतोय मागच्या साईडला तो बल्ब किंवा जो तुमचा चेंडू असेल तो गेला. आणि हातात मोठा नसला पाहिजे. आता हा मोठाच आहे पण माझ्या हातावर मोठा नाही, त्यामुळं मी तो असा सरळ लावतोय. आणि एक लक्षात घ्यायचंय, तुम्ही हा जो जेव्हा प्रयोग दाखवाल लोकांसमोर तेव्हा तुमच्या या साईडला दोन्ही बाजूंना लोक नको, नाहीतर त्यांना इथं हाताच्या मागं काय ते दिसेल. जर लोक समोर असतील अशी पूर्ण तर तुम्ही थोडा मागणं दाखवा हा प्रयोग, बरोबर आहे. म्हणजे काय लोकांना साईडने दिसणार नाही. तर हात पहिल्यांदा असा हलवायचा आहे. आणि आता याच्यानंतरचा जो भाग आहे हा प्रॅक्टिसचा भाग आहे की 1, 2, 3 म्हणता क्षणी झटका देऊन जेव्हा तो असा हातात येतो तर ही प्रॅक्टिस आहे. तर हा मी आता पण जरा स्लो मध्ये दाखवला. तर काय होतंय, हे इथं आपण आणतोय बल्बला, बरोबर. तर ही जी प्रॅक्टिस आहे ही तुम्हाला आरशासमोर करायला लागणार आहे, अनेक वेळेला करायला लागणार आहे. आणि त्याच्यानंतरच जमेल. म्हणजे हात असा असा दाखवला आणि 1, 2, 3 म्हणता क्षणी बल्ब अशा ठिकाणी हातात आला. आणि बल्ब हातात आल्यानंतर या ठिकाणी हा दोरा काय लावणं दिसणार नाही, तरी सुद्धा तुम्ही असा या हाताने झाकून घेतलं तरी अजून चांगलं. मग अशा रीतीने आल्यावर हात काढून कसं ठेवायचा तर लोक टाळ्या जेव्हा वाजवत आहेत तर थँक्यू म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही मागं जाल तेव्हा टेबलच्या इथं मागं लोकांना दिसणार नाही अशा रीतीने हे बोट काढून घ्यायचे. लोकांच्या समोर काढलं तर ती जादू तिथे संपते. एवढी चांगली जादू करून. तर ही जादू नक्की करून बघा वैभवी. आणि एकदा तुम्ही याची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला म्हणजे जादूत काही तुमच्या अंगात एक जादूची शक्ती आहे त्याचं म्हणतात. तर जादूची शक्ती आली की काय करायचं वैभवी, हा जो बल्ब आहे मी परत एकदा दाखवता, बल्ब मागे 1, 2, 3 म्हणता क्षणी असा हातात आला. आणि आता आपल्या जादूची पॉवर आली आहे, राईट. तर तू फक्त याला अब्राकाडाब्रा जो आपला मंत्र आहे तो म्हण. तर अशा रीतीने या ठिकाणी तिन्ही जादू करून आपल्याला बघा पेटलाय. परत एकदा अब्राकाडाब्रा म्हण. तर म्हणजे याच्यापुढे तुम्हाला जादू तुम्ही खूप प्रॅक्टिस केली आणि असं करायला लागलात की घरी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायची काही गरज नाहीये.
फक्त मंत्र म्हणा, आपोआप बल्ब वगैरे पेटलेले दिसतील, किंवा जो हे असेल चेंडू त्याचं काय होईल मला माहित नाही, पण तुम्ही तेवढे प्रॅक्टिस करून बघायला हरकत नाही. ठीक आहे, थँक्यू. नक्की करून बघा आणि कळवा आम्हाला कसं वाटलं तुम्हाला प्रयोग. मी वैभवी बरोबर जितेंद्र रघुवीर तुमची आज रजा घेतो. थँक्यू.